शारदा विद्या मंदिर येथे पॉक्सो अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर। यावर प्रतिनिधी फिरोज तडवी। यावर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश आर. एस. जगताप यांच्या आदेशानुसार साखळी येथील शारदा विद्या मंदिर येथे पॉक्सो म्हणजे लोक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 विषयी मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी यावल तालुका विधी सेवा समितीचे समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर हे प्रमुख वक्ते होते। आपल्या वक्तव्याअंतर्गत त्यांनी या कायद्याची जुजबी ओळख करून देऊन मुलांना गुड टच, बॅड टच विषयी माहिती दिली। मुलांना कोणते स्पर्श हे चांगले आणि कोणते स्पर्श हे वाईट हेतूने केले जातात हे ओळखता येणे गरजेचे असते, असे प्रतिपादन केले। जो स्पर्श आपल्याला सुखद वाटतो, आत्मसन्मान देतो किंवा सुरक्षेची भावना देऊन जातो, त्याला गुड टच म्हणावे। तर जो स्पर्श आपल्याला अस्वस्थ करतो, आपल्याला भीती निर्माण करतो, आत्मग्लानी निर्माण करतो, जो स्पर्श मनाला लज्जा उत्पन्न करतो, तो स्पर्श हा बॅड टच समजावा। कोणता स्पर्श चांगला कोणता स्पर्श वाईट ओळखून विद्यार्थ्यांनी अशा स्पर्शाला बळी पडण्यापेक्षा स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे असते। बालकांच्या अत्याचाराबाबतीत 90% केसेस या जवळच्या, ओळखीच्या किंवा नातेवाईकांद्वारे घडविल्या जातात। म्हणून घाबरून न जाता त्याला वाच्यता फोडणे गरजेचे आहे। तसेच स्वतःही चॉकलेट, एखादी भेटवस्तू किंवा मोबाईल सारख्या साधनांसाठी स्वतःहून बळी पडू नये हेही सुचवले। जर एखादा प्रसंग झालाच तर त्याची वाच्यता योग्य वेळी, योग्य ठिकाणी करावी किंवा चाइल्ड हेल्पलाइन नंबरवरून त्याची सूचना द्यावी असे त्यांनी सुचविले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष शारदा विद्या मंदिरचे मुख्याध्यापक आर. जे. महाजन होते। या कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार एस. जे. पवार यांनी मांडले, तर सूत्रसंचालन निलेश पाटील सर यांनी केले। यावेळी यावल कोर्टाचे संजीव आर. तडवी, समांतर विधी सहाय्यक हेमंत फेगडे, अजय बडे हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारदा विद्या मंदिरचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले।